वेळेआधी दाखल झालेला मान्सून आणि मान्सूनपूर्व पावसाचा फटका कोकणातील पर्यटनाला बसलाय। पावसामुळे कोकणात येणाऱ्या पर्यटकांची संख्या कमालीची घटली आहे। परिणामी पर्यटनावर आधारित व्यावसायिकांचं आर्थिक गणित देखील कोलमडलंय। हॉटेल, लॉजिंग आणि वॉटर स्पोर्ट्स व्यवसायावर देखील मोठा परिणाम झालाय। वेळेआधी दाखल झालेला मान्सून आणि त्याच्यापूर्वी मान्सूनपूर्व पावसानं धुवाधार केलेली बॅटिंग यामुळे कोकणातल्या पर्यटन व्यवसायाला मोठा फटका बसला। कारण की जी पर्यटकांची संख्या आहे साधारणपणे मे महिन्यामध्ये असते किंवा जूनच्या 15 तारखेपर्यंत असते ती कमालीची घटलेली आहे आणि व्यावसायिकांना एक मोठा आर्थिक भूर्दंड त्यांची वर्षभराची गणितं यामुळे बिघडलेली आहेत। माझ्यासोबत महिला व्यावसायिक आहेत। मॅडम, कसा फटका बसला ह्या पावसाचा यंदा? आमचा जो 100% धंदा होतो ना तो 25% वरती आलेला आहे। त्यामुळे आमचं पुढचं सगळंही गणित कोलमडलेलं आहे। ते आता काय करायचं त्याच्यासाठी त्यामुळे हा विचार आहे ना पुढे। आता तसं बघायला गेलं तर मे महिन्याचा सीझन असतो ना हा 31 ते 35 दिवसाचा असतो। त्यातले 15 दिवसाचा सीझन आम्हाला भेटला आणि त्या 35 दिवसावर आमचे 6 महिने पुढचे आधारित असतात। पावसाळ्यात आम्हाला तेवढे धंदा मिळत नाही। एक कामगारांचे पगार निघावे किंवा लाईट बिल निघाले एवढंच नाही। आज मेन धंदा आमचा जो 100% होता तो 25%वर आता। आता पुढे आमच्यावर भरपूर त्रास आहे आम्हाला हा धंदा करताना। पुढे मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच पाऊस आल्यामुळे जो विजेचा लपंडाव जो चालू झाला होता तो अगदी आतापर्यंत पण चालू आहे। त्याच्यामुळे विजेचा आमचा जो प्रश्न आहे त्याच्याकडे सरकारने लवकरात लवकर लक्ष घालून आम्हाला पुरेसा वीज पुरवठा द्यावा। आमच्या येथील समुद्रकिनाऱ्यावरील लहान व्यावसायिकांना मोठा फटका बसला आहे। मग फोटोग्राफी असो, ATV बाईक असो, उंट घोडे सफर असो, या सर्व व्यावसायिकांना त्याचबरोबर समुद्रकिनाऱ्यावरचे स्टॉल आहेत यांना मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे। पुढील 4 महिने आम्ही या सीझनवर अवलंबून असतो। मात्र या मे महिन्यातच हे मोठ्या प्रमाणात पावसाचा जोर वाढल्याने आर्थिक नुकसान खूप मोठ्या प्रमाणात सहन करावं लागलं आहे। अगदी मोठ्या हॉटेल चालकापासून ते छोट्यातल्या छोट्या फोटोग्राफर किंवा शहाळेवाला जो आहे त्याची देखील सारखीच अवस्था झालेली आहे। याचं कारण असं आहे की मोठी अर्थव्यवस्था किंवा एक मोठा आर्थिक कणा हा पर्यटन आहे आणि मान्सूनपूर्व आणि वेळेआधी आलेला मान्सून आणि त्याने केलेली जोरदार बॅटिंग यांना सर्व गणितं जी आहेत आर्थिक गणितं ती पूर्णपणे कोलमडलेली आहेत। कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोरे, ABP माझा, गणपतीपुळे, रत्नागिरी।